कसा चिटकून ए लावू त्याची स्वामीनी कट कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तुम्ही मारला छान. आता हे शूट आहे ते आदल्या दिवशीच्या रात्रीचं आहे, बर्थडेच्या आदल्या दिवशीच्या रात्रीचं. गाईज आम्ही चाललोय भूताच्या अड्ड्यामध्ये विथ माय किड्स. आता बघू कोण किती घाबरते तुम्हाला दाखवत्या. आता बघू शकता आम्ही चाललोय भूताच्या अड्ड्यामध्ये आणि कोण किती घाबरते बघू. दक्ष आणि मम्मा आणि हर्षलचं. चल ना अरे मी व्हिडिओ काढते. बघा डॅडांकडं. खरी गोष्ट सांगायला गेलं तर मी दक्ष घाबरेल म्हणून आतमध्ये गेले, पण इथे मीच इतकी घाबरले कारण की जे जे हॉरर होतं ना आतमध्ये, लाईट ऑफ होत्या आणि त्यात मी टॉर्च चालू केली होती आणि ते टॉर्च चालू केल्यानंतर जे काय दिसत होतं ना भयानक दिसत होतं ना. दक्षच्या ऐवजी मीच इतकी घाबरले की काय विषय. दक्षचं घाबरलं तर पुन्हा मला चिपकूनच गेला आणि मी इतकी घाबरले असं वाटलं उगाचच गेले. इतकी म्हणजे खूप डेंजर होतं तिथे आतमध्ये, सगळं काही सांगू शकत नव्हते. मला कॅमेरा पण त्यांच्याकडे नेऊशी वाटत नव्हता, इतकं घाबरत होते. आणि त्या मूर्त्या उठत होत्या, मध्येच आवाज करतो लाईकली भूताचं सगळं काही असं म्हणजे लाईक स्वप्नात बघतो त्या टाईप होतं सगळं काही. फार घाबरत फायनली आम्ही एक्झिट केलं आणि खरंच सांगते खूप डेंजर तो प्रसंग होता. त्यानंतर घरी गेलो, सगळं काय आवरलं, जेवण वगैरे आवरलं, पिल्लांचा टाईमपास झाला आणि घरी निघालो. आहोंना काहीच आयडिया नव्हती की आम्ही केक मागवला आहे वगैरे. आम्ही संध्याकाळचा पण केक नेहमीच कट करत असते, तर म्हटलं चला आता केक ऑर्डर केलाच होता मी गपचूप आणि ते पण त्यांना माहिती नव्हतं काय आयडिया. घरी निघालो. घरी जाता जाता मस्त असं मी केकची सगळी तयारी करून ठेवली होती आणि तिथेही आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं मस्त असं. आदल्या दिवशी रात्रीच 12ला केक कटिंग वगैरे. आम्ही गाडीत ज्या गेलो त्या गाडीसमोरच मस्त बाहेरच केक कटिंग वगैरे केलं. हे यांना काहीच आयडिया नव्हती आणि छोटासा केक आणला मस्त, त्यावरती असं आहो वगैरे लिहिलं होतं आणि कॅन्डल थ्रू मी त्यांचं हे केलं, बड्डे सेलिब्रेशन केलं आणि त्यातून नेक्स्ट डे स्टार्ट झाला. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे माझ्या आवांचा बड्डे आणि त्यांचा बड्डे म्हणजे माझ्यासाठी सणाचाच दिवस असतो आणि खूप काही वेगळं असतं आणि किती त्यांचा दिवस कशा पद्धतीने सेलिब्रेशन करू हाच डोक्यात विचार असतो. चला तर मग दिवसाची सुरुवात त्यांच्या औक्षणानेच करते. मस्त असं सकाळी उठले, फ्रेश वगैरे झाले, पिल्ले स्कूलमध्ये गेली होती. छान असं यांचं ऑप्शन करून घेतलं, त्यांना हॅपी बर्थडे विश केलं, छान असं त्यांच्या पाया पडून घेतलं कारण की ते आहेत तर मी आहेत, असाच दिवस छानपैकी घालवावा अशी सुरुवात करूयात म्हटलं आणि हॅपी बर्थडे त्यांना असं केलं. आणि आता इथून पुढे दिवसाची सुरुवात केली आहे आणि आम्ही निघालो त्या दगडूशेठला. इथून पुढे दिवस कसं जाईल काय जाईल ते नक्कीच बघा आणि ब्लॉग शेवटपर्यंत स्किप करू नका, नक्कीच शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आता इथे पिल्ले तर स्कूलला गेले होती दोन्ही आणि ते यायचे, आता मला घरी यायचं होतं आणि हा सीट बेल्ट लावायचं म्हणजे माझ्या जीवावरच येतं. हेच तुम्हाला सांगते की सीट बेल्ट लावला. त्यानंतर आम्ही दोघंच होतो आणि ऑन द वे चाललो होतो आता आम्ही दगडूशेठसाठी आणि पावसाचं वातावरण खूप सारं होतं. असं वाटलं होतं लोणावळ्यामध्येच पाऊस आहे, फक्त पुण्यात काय पाऊस मिळणार नाही, पण काय सांगू पुण्यात पण अक्षरशः खूप पाऊस होता त्या दिवशी. आजच्या दिवशी सर दगडूशेठला चालल्यामुळे म्हटलं चला गणपती बाप्पा तुम्हाला पण माझ्या व्हिडिओमध्ये घेते. सो अशा प्रकारे आमचा दोघांचा प्रवास गप्पा गोष्टी करत चालू होता. हो गर्दी जाम, ट्रॅफिक दाखवतो हो आज सोडलंय जाम. हो फायनली 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही थेट जाऊन पोहोचलो दगडूशेठ महाराजांच्या मंदिराच्या शेजारी आणि तिथूनच आम्हाला पार्किंग करायची होती गाडी. गर्दी तर इतकी सारी दिसते बाहेर, पण एवढी वाई वाटली नाही जी नेहमीप्रमाणे असते ती. असा रोड काही थोडासा रिकामा वाटला. फायनली मी पोहोचलो दगडूशेठला आफ्टर 1.5 तासाच्या प्रवासानंतर. गाईज आम्ही गाडी पार्क केली आणि आता निघालो दर्शनाला. सो ऑन द वे टू कोणाचं बघताय जाऊ दे ना आता, कोणाचं बघताय तिकडे बघा जरा. काही स्टोऱ्या बघताय दगडूशेठला घेऊयात.
ठेवा नाही शंभर द्या. मुक्ताभराची जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव रतन भया तुलगौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुंकेश्वरा हिरे सडिता मुकुटरा जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. चालू नाही पैक जरा थांब. दिले त्याला बघू ना त्याची कधी देते. आमचा बड्डे बॉयचे नुसते डोक्यात विचार 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 आणि विचारच आहेत भरपूर सारं की काय करू मी आणि काय नाही. आता विचार कुठले देते तुम्हाला नेक्स्ट जेव्हा जो ब्लॉग होईल ना त्यामध्ये सांगेल मी. भंडवले अक्षरशः 2 महिने मला. हॅलो पप्पा बोला की. थँक्यू पप्पा. काय म्हणताय पप्पा माझ्या ब्लॉगला आले. अच्छा कुठे घरी. मी मुंबईला आलो. कधी गेले मुंबईला. शनिवारी आलो. अच्छा चालेल ठीक आहे. ओके थँक्यू. बाय. रिमणी पप्पा माझ्या ब्लॉगला आलेत बघ जरा. सो आता मस्त दगडूशेठला गणपती बाप्पाला आपलं छान दर्शन झाले. मस्त असं अभिषेक घालून आम्ही आता निघाले. खूप मस्त थोडंसं वेटिंग केलं पण छान झालं. आणि पुण्यात पाऊस नाही त्यामुळे थोडंसं स्टेबल वाटतंय वातावरण आणि बरं वाटतंय. सो आता ऑन द वे टू आहे आम्ही लोणावळा. बघू आता कंटिन्यू करा. काय डोकं आहे तुमचं. काय नाही हलतंय. आम्हाला जे समोर दिसतंय तेच वाटतंय. जे समोर दिसतंय तेच वाटतंय. तेच घ्यावं तेच करा बघा. सजेशन देते वेळ गेली नाहीये. तर गाईज काय बोलू मी तुम्हाला. कंटिन्यू करा. गाईज माय ब्रो मला भेटलाय. दिव्याला का नाही आणली. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर निलेश. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. इकडे दाखवते गौरी आहे का? वाटतं की आपण 10 पासून काउंट घेऊया आणि जेव्हा 1 म्हणेल तेव्हा ते बर्थडे केक कट करतील. ठीक आहे चालेल. सर्वांनी काउंट करायचं. ओके ऑन दी काउंट ऑफ 10 9 8 7 6 5 4 3 2 1 and let's say happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday and we all say happy birthday to you. Happy birthday to you. Happy गाईज आम्ही असं ठरवलं होतं की 1-1:30 पर्यंत घरी जाऊ. तर आत्ता जवळजवळ वाजले 5:15 आणि असंच बाहेर पडले की उशिरा होतच होतो. सो आता पिल्लांच्या फोनवर फोन येतात आम्हाला की कुठे गेलेत म्हणजे त्यांना सांगितलेलं नव्हतं. आम्हाला असं वाटलं 1:30 पर्यंत येऊ पण एकात एक असे वेळ वाढत गेले आणि तो वेळ झाला. लवकरात लवकर घरी पोहोचतो 1-अर्धा-पाऊण तासात. अशा पद्धतीने आमचा दिवस सेलिब्रेट झालेला आहे. कसलं ऊन आलंय तोंडावरती. चालू आहे मम्मा. पाणी उघड्या. लिंबू पाणी आणि पाणी दे ना. 2 बॉटल देऊ. का बंद खूप सारं दाखवतो. गाय जाता मी तुम्हाला. गाय जेव्हा
स्वयंपाक करते खूप भिजून आली आहे मी. नाव दाखव डॅडी दाखव. डॅडा संध्याकाळी 6:30 वाजता घरी पोहोचले. त्यानंतर मला स्वयंपाक घरीच बनवायचा होता कारण की आम्ही बाहेर गेलो होतो. केक कट कटिंगला येणारे सगळेच लोक येतात त्या दिवशी, त्यामुळे आम्ही बाहेर जायचं टाळलं. आणि त्यानंतर मस्त सगळे केक कटिंगला आलेच होते, सेलिब्रेशन झालेच होतं. आडण्यात तीन नाही ठेवायचे, काही नॉलेज ओळखतात की बाई. माझे पप्पा हा आमच्याकडे पण सगळे ओळखतात. मग काय करायचं तू? कोणी आपल्या कार्यक्रमात कुठे विचार कुठे चॉकलेट कुठे ये इकडे स्वामी मला मी हळूहळू ते 3 पार्ट शिरण्याचं खाली. तुला नको दक्ष मोठा झाला. ए लावू दे. दोन्ही एकसाथ स्वामीनी कट कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तुम्ही मारला छान बाबा कसा चिटकून फोटो काढ रे नॉर्मल. एक स्वामीनी सगळ्यांचे केक कटिंग करून झाल्यानंतर आम्हाला आमच्या थीमचा केक कट मी आणला होता पिल्लांच्या माझ्या. सो म्हटलं सायलेंटमध्ये तो केक कट शेवटलाच कट करूयात आणि आम्हाला व्हिडिओ शूट करायचं होतं. एवढं सगळ्यांमध्ये व्हिडिओ शूट व्यवस्थित नसतं आलं म्हणून मी तो केक शेवट कट करायला घेतला. आणि आम्ही जशी थीम होती त्याचप्रमाणे आम्ही थांबलो होतो 3-4 आणि लक बाय चान्स त्यांचा शर्ट बिन त्या थीमसारखाच काळा पण निघाला. केकवरती जो बॉय बसला आहे तो तर मस्त असं मी तशीच कलरची साडी घातली. लक बाय चान्स हे सगळं झालं आणि पिल्ला तिथे छान उभी होती. छान असं मी केक कटिंग केलं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर इंस्टाग्राम अकाउंटला मी टाकलेला आहे आणि आम्ही यूट्यूब शॉर्टला पण टाकलेला नक्कीच. तर छान असा केक मी त्यांना ऑर्डर. तर अशा पद्धतीने मी आमचा बड्डे सेलिब्रेट केला. खूप छान असा दिवस त्यांचा घालवायचा प्रयत्न मी माझ्या पद्धतीने केलेला आहे. सो असा छानसा दिवस आणि असाच आम्ही आजचा दिवस संपवला आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघायला विसरू नका. गेले 3 ते 4 दिवस आपले ब्लॉग आले नाही कारण की मी ब्लॉग शूट करून ठेवले पण मला एडिटिंगला टाईम भेटला नाही. आणि पूर्ण 4 to 5 days मी पूर्ण बिझी असल्यामुळे मला शूट केलं मी पण व्हिडिओ एडिटला जमला नाही. त्यामुळे आपले 4 दिवस ब्लॉग आले नाही आहेत. सगळे काही वेटिंगवरती असतील तर त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप सॉरी. आणि अशा पद्धतीने माझ्या आवांचा बड्डे दिवस सेलिब्रेट खूप छान पद्धतीने मी केला. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग इथेच ब्लॉग एंड करते. भेटूयात आपण नव्याने उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा ब्लॉग असणार आहे जो की माझा शूटचा ब्लॉग आहे आणि तो तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर मी लवकरच करणार आहे. आणि काय शूट झालं कसं झालं कशा पद्धतीने झालं कशाचं शूट आहे हे बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि वेट फॉर अवर नेक्स्ट ब्लॉग. चलो बाय.